नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला टाटा पॉवर सोलार पंप याच्यावर तुम्ही मोबाईल चार्जिंग कशी करू शकता एकदम कमी खर्चामध्ये आणि तुम्हाला एक पण रुपया लागणार नाही चार्जिंग करण्यासाठी. मित्रांनो, लाईट आपण बघू शकता, घरची लाईट बरीच आपल्याला खबाळत आहे, जात आहे. दिवसभर लाईट येत नाही, त्यामुळे मोबाईलची चार्जिंग ही संपून जात आहे आणि महत्त्वाची कामे आपली होत नाहीत मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे. मोबाईलमध्ये मित्रांनो, आजच्या काळात मोबाईल ही काळाची गरज आहे, त्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग ही आपल्याला ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, तेच मी आज तुम्हाला चार्जिंगविषयी एक जुगाड बनवलेला आहे. ते जुगाड कशाप्रकारे आहे आणि कशाप्रकारे चार्जिंग होते आणि तुम्ही तुमच्या शेतातल्या सोलर पंपावर कशाप्रकारे तुमच्या मोबाईलची चार्जिंग करू शकता एकदम सोप्या आणि कमी खर्चामध्ये. तर मित्रांनो, इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मोबाईल चार्जिंग कशी करायची बिना शॉर्ट लागता तुम्हाला, ते पण मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. तुम्हाला शॉर्ट लागू नये यासाठी काय काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता मी व्हिडिओला सुरू करत आहे. मित्रांनो, इथून तुम्हाला हे दिसत असेल, हे जवळ घ्या थोडंसं. मायनस आणि प्लस हे दोन वायरे आपल्याला वरून कनेक्शन प्लेट्सपासून कनेक्शन खाली आपल्याला कंट्रोलरमध्ये जाताना हे दोन मेन वायर दिसत असतील. तर मित्रांनो, इथं बघू शकता मोटर पंप ऑन आहे आपला. इथे दाखवा हे ऑन आहे की नाही. मोटर पंप पण आपला चालू आहे आणि चालू असणाऱ्या या कंडिशनमध्ये आपल्याला हे दोन चार्जर मी इथे लावलेले आहे आणि दोन मोबाईल इथे चार्जिंगला मी लावलेले आहेत. तर हे दोन असतात की नाही, मायनस आणि प्लस, हे दोन वायरे आपल्याला याच्यामध्ये थोडेसे कट करायचे इथे वायर, आणि त्याला हे दोन वायर घ्यायचे. तुम्हाला केबल साधे कोणते वायर चालतात, शून्य खर्चामध्ये आहे एकदम, इथे कट करून तिथं गुंडाळून घ्यायचा. मित्रांनो, व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचा. त्याआधी तुम्ही वरच्या इकडल्या क्लिपा काढू शकता तिथल्या, म्हणजे शॉक लागणार नाही तुम्हाला. म्हणजे मायनस प्लसची वरून येणारी इथे प्लेटला टच असते क्लिप, ती क्लिप काढून तुम्ही हे कार्यक्रम करायचा. तर तुम्हाला याच्यामुळे ते शॉक लागणार नाही. आणि हे इकडे प्लसला पण मी तसेच केलेली आहे. आणि हे दोन वायरे आलेली आहेत, ते बघू शकता, हे एक आणि हे एक. हे जे वायर आहे ते या चार्जरसाठी आहे आणि हे वायर जे आहेत या चार्जरसाठी आहेत. तर आता मित्रांनो, हे दोन वायरे इथून आलेले आहेत. इकडे घ्या थोडंसं. आता मी इथून कनेक्ट केलेले आहे. आता तुम्ही बघू शकता, हे बघा इथं मित्रांनो मोबाईलची चार्जिंग सुरू आहे आणि याच्यात पण बघू शकता, हे ते बघू शकता मोबाईलची चार्जिंग सुरू आहे मित्रांनो. आणि याच्यात पण तुम्ही या मोबाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता. आता बघा मोबाईल चार्जिंग होत आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही मोबाईल चार्जिंग सोलरवर करू शकता आणि तुमचे कामं तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकता. आणि या सोलरवर बऱ्याचशा वस्तू तुम्हाला पंप चार्जिंग अशाच प्रकारे तुम्हाला करायचा आहे. फवारणीचा पंप जो असतो तो फवारणीचा पंप पण तुम्हाला अशा प्रकारे चार्जिंग करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे मित्रांनो, कमी खर्चात आहे आणि तुमचा मोटर पंप पण चालू राहतो आणि तुमची चार्जिंग पण मोबाईलची होते. आणि चार्जिंग झाल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचे इथले दोन वायर आहेत ते मित्रांनो, तिथल्या क्लिपा काढून ते वायर आपल्याला व्यवस्थित काढून ठेवायचे आहेत, जेणेकरून म्हणजे याचा शॉर्ट सर्किट होणार नाही, हे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक घेऊन. धन्यवाद.